नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ हा केळी लागवडीविषयी आहे। पंढरपूर तालुक्यातील सोनके गावात राहणारे तानाजी गोफणे यांनी 12 एकर केळी लागवडीतून 40 लाखाचं उत्पन्न घेतले। चला तर मग जाणून घेऊया केळी लागवडीविषयीची अधिक माहिती। केळी लागवडीविषयी बोलताना ते सांगतात की केळी लागवडीचा हंगाम हा साधारणतः जून ते सप्टेंबर दरम्यान असतो, कारण या दरम्यान बाजारातील इतर फळं उदाहरणार्थ आंबा, कलिंगड यांचा हंगाम संपलेला असतो। त्यामुळे केळीला भारतात त्याचबरोबर परदेशातही मोठ्या प्रमाणावर मागणी असते। या हंगामात लागवड केली तर यामधून चांगलं उत्पन्न मिळू शकतं। या लागवडीत साधारणतः पाण्याचा निचरा होणारी भुसभुशीत जमीन असावी। जमिनीत पाणी साठून राहिलं तर केळीला मुळी कूज किंवा इतर व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो। केळी लागवडीतील अंतर हे साधारणतः 7 बाय 5 एवढं असावं, म्हणजे 2 ओळीतील अंतर हे 7 फूट तर 2 रोपांमधील अंतर 5 फूट एवढं असावं। यामधील अंतर कमी असेल तर केळीला योग्य प्रमाणात व्हेंटिलेशन होत नाही आणि अंतर जास्त असेल तर सनस्ट्रोकचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। त्यामुळे केळीतील अंतर हे योग्य असावं। पाणी व्यवस्थापनामध्ये केळीला उन्हाळ्यामध्ये भरपूर पाण्याची आवश्यकता असते, तसेच उन्हाळ्याच्या तुलनेत इतर वेळेला दिवसातून 2 तास पाणी सोडलं तरी चालतं। केळी पिकावर व्हायरस आणि करप्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। केळीला पाण्याचं प्रमाण वाढलं किंवा पाऊस काळ जास्त झाला तर यामध्ये करप्याचा प्रादुर्भाव होऊन केळीची पानं खालून वरपर्यंत वाळत जातात। त्यामुळे योग्य वेळी औषध फवारणी करून याचं निदान करून घ्यावं। केळीमध्ये फळधारणेच्या वेळेला जास्तीत जास्त 11 फण्या ठेवाव्यात असा सल्ला गोफणे यांनी दिलाय। यामुळे संपूर्ण घडाची योग्य वाढ होते आणि फण्याही आकर्षक दिसतात। त्यामुळे मार्केटमध्ये अशा केळीला खूप मागणी असते। यामुळे शेतकऱ्याला मोबदलाही चांगला मिळतो। केळीच्या फणीची साईज, वजन आकर्षक असेल तर याचं एक्सपोर्टिंग इराण, इराक, अफगाणिस्तान अशा देशातही केलं जातं असं तानाजी गोफणे सांगतात। तर शेतकरी बंधूंनो, ही केळी लागवडीविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।